बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार, आज या ठिकाणी आम्ही जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये आलो आहोत। आमची मागणी आहे 4 सप्टेंबर रोजी कळमनुरी येथील, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील जे मुलीचा मृत्यू या ठिकाणी झाला, अंकिता नागोराव माटुरे, ह्या मुलीचा या ठिकाणी मृत्यू झालाय। 8 महिन्यापूर्वी या ठिकाणी शाळेतील विद्यार्थिनी अशाच प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तो प्रकरण देखील ताजा आहे। हे विद्यालय आहे का कत्तलखाना आहे आम्हाला समजत नाही। विद्यार्थ्यांच्या नावावर तुम्ही करोडो रुपये कमवता, त्यांच्या नावावर तुम्ही पैसे जमा करता आणि शिक्षणाचं मार्ग असताना या ठिकाणी तुम्ही कत्तलखाना बनवत असेल तर बहुजन विकास अभियानाचा खबर राहणार नाही। बहुजन विकास अभियान येत्या 16 तारखेला शाळेसमोर, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड असे आंदोलन करून ह्या शाळेच्या संस्थेला तात्काळ अटक करा, इथल्या वसतिगृहाला अटक करा आणि शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून ही शाळा शासनाने ताब्यात घ्यावे, ही मागणी बहुजन विकास आघाडीची राहणार। कारण गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न या ठिकाणी पडलाय। आज तुम्ही विद्यार्थी 8 महिन्यामध्ये 2 विद्यार्थी या ठिकाणी मरतात, संस्था काय करते, प्रशासन काय करतं? ज्याप्रमाणे काही गुंडे याप्रमाणे लावत त्याप्रमाणे गटावर गुंडे लावले आहेत, कुणाला मध्ये प्रवेश नाही। एवढं स्ट्रिक्ट तुमचं वातावरण असताना विद्यार्थी मरतात कसे? हे काय चालू प्रकार आहे? म्हणून बहुजन विकास अभियान या शाळेची मान्यता रद्द होईपर्यंत, संस्थाचालक तात्काळ अटक होईपर्यंत, काय रात्रीचा गुन्हा दाखल झालाय, मागचं प्रकरण मिटवलंय, अधिकाऱ्यांना हातात जरी मिटवलंय, आता हे प्रकरण मिटवलं काम नाही। शाळेमध्ये असाया पवित्र शिक्षणाच्या मंदिरामध्ये असे प्रकार वारंवार करून विद्यार्थ्यांची हत्या या ठिकाणी होऊ नये यासाठी बहुजन विकास अभियान सातत्याने आंदोलन करत राहणार आहे। सांगतो जय हिंद।